नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रव्यापासून अतिशय सोपा असा नाश्ता तयार करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप आणि 1 वाटी रवा मी घेतलेला आहे। रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। रवा तुम्ही कोणताही बारीक जाड जसाही तुम्हाला आवडतो किंवा तुमच्या घरामध्ये असेल तो रवा तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे। पाणी पूर्ण आटेपर्यंत व्यवस्थित रवा हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून रव्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत। रवा थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। हाताच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। एक समान रव्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। जेव्हाही मुलांना उपमा किंवा शिरा खायचा कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही हा नक्की नाश्ता ट्राय करू शकता। एकसारखे सगळे गोळे तयार झाल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ते गोळे घेऊन वाफलून घेतलेले आहेत। 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर वाफवल्यानंतर मी एका कढईमध्ये 1 पळी तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, पांढरे तीळ, कढीपत्ता आणि 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत। आता हे बॉल मी त्यामध्ये घालत आहेत। हे आपण डीप फ्राय नाही करत आहोत, शॅलो फ्राय करत आहोत। त्यामुळं तुम्ही कितीही खाऊ शकता, अगदी पोट भरेपर्यंत मुलं आनंदाने खातात। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। अतिशय छान असे आणि सॉफ्ट असे बॉल तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसे बनले आहेत। थँक यू सो मच।